शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष के नेता सुषमा अंधारे ने गुरुवार को पत्र परिषद लेकर किसानों की समस्या 965 पालखी मार्ग में भ्रष्टाचार के बारे में बात की। मी काही डॉक्युमेंट माझ्या सोबत आणलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम सुरू झालं। वेगवेगळ्या प्रकारे कुठे भक्ती शक्ती मार्ग, कुठे शक्तीपीठाचा मार्ग, समृद्धी महामार्ग एक वेगळंच आख्यान आहे फार मोठं। मी आता तुमच्यासाठी फार छोटंसं नमुना त्याच्यातला सॅम्पल घेऊन आले। ते सॅम्पल आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग आहे हा। या पालखी मार्गामध्ये 965 क्रमांकाचा जो पालखी मार्ग आहे यातला जो एकूण आर्थिक गैरव्यवहार आहे, हा आर्थिक गैरव्यवहार जो साधारण 1400 कोटी रुपयापर्यंतचा व्यवहार आहे। हा मार्ग जरा मी आपल्याला दाखवला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे कळायला हवं की आम्ही जे मांडत आहोत ते किती व्हॅलिड मांडत आहोत। सभागृहामध्ये जर विरोधी पक्ष नेता आता असता विधिमंडळामध्ये, विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये, तर हे अजून ताकदीने मांडता आलं असतं, परंतु सत्ताधाऱ्यांना ते नको आहे, त्यामुळे आम्ही हे मांडलं पाहिजे आपल्या समोर। हा एक नकाशा आहे, ज्या नकाशामध्ये साधारणतः हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या राष्ट्रीय महामार्गामध्ये हे जे आकडे आपल्याला दिसत आहेत 332, 318, 319, 319(3), 319(2), 304, 300/5, 300/6 हे जे आहेत हे सर्वे नंबर आणि गट नंबर आहे। राष्ट्रीय महामार्ग पालखी महामार्ग क्रमांक 965 जो महामार्ग मी फक्त पंढरपूर ते मोहोळ याच्यातला पंढरपूर ते मोहोळ सुद्धा बघत नाहीये, लक्षात घ्या। मी फक्त एका गावातून गेलेला 3.5 ते 4 किलोमीटरचा घोटाळा सांगते तुम्हाला। अख्खा महामार्ग काय असेल त्याची आकडेवारी तुम्ही काढा। त्याची आकडेवारी काढण्यासाठी जर आमची मदत पाहिजे असेल तर मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही बसायला तयार आहोत। मात्र मुख्यमंत्र्यांची पारदर्शक व्यवहार करायची आणि महाराष्ट्राला पारदर्शकता दाखवण्याची तयारी आहे का, ही आमची जरा तो त्यांना प्रश्न आहे। तर साधारणतः या मार्गावरचं हे काम आहे आणि या कामाच्यासाठी काही पैसे, काही नुकसान भरपाई सरकारने देणं अपेक्षित होतं।